नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, SRT सेवक. या ठिकाणी आपण बघू शकता मिरचीचं पीक लागवड झालेलं आहे. आज दिनांक 1 मे 2026. एवढं प्रचंड तापमानात सुद्धा शेतकऱ्यांनी मिरची या पिकाची या ठिकाणी लागवड केलेली आहे. या ठिकाणी बघू शकता आपण, आपली नजर पुरेल तिथपर्यंत मिरचीची लागवड झालेली आहे. मिरची हे नगदी पीक म्हणून ओळखले जातं. मिरचीला प्रचंड असा भाव भेटत असल्यामुळं शेतकरी वर्ग मिरची पिकाकडं वळलेला आहे. आज जवळपास 45°C एवढं प्रचंड तापमान असून सुद्धा शेतकऱ्यांनी मोठी हिंमत धरून हजारो हेक्टर शेतीवर मिरचीची लागवड केलेली आहे. आपल्या लेकराप्रमाणे शेतकरी या मिरची पिकाची काळजी घेत असतो, परंतु एवढा खर्च करून देखील शेतकऱ्यांना पुढील काळामध्ये चांगल्या प्रकारचे दर मिळतील की नाही हे काही सांगता येत नाही आज रोजी. परंतु या मिरचीला सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी लाखो रुपयाचा खर्च केलेला आहे. आज या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम या जमिनीची नांगरणी केलेली आहे, रोटाटर केलेला आहे. त्याच्यानंतर 4.5 फुटाची जवळपास त्यांनी या ठिकाणी बेड पाडलेले आहेत आणि या बेडवर त्यांनी ड्रीप अंथरून या ठिकाणी मिरची या पिकाची अशा प्रकारे लागवड केलेली आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना या मिरची पिकाचे वाईटसुद्धा अनुभव आलेले आहेत. एखाद्या वेळेस मिरची चांगल्या प्रकारे जमते, परंतु शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांना मिरची अक्षरशः रस्त्यावर फेकून पण द्यावी लागते. परंतु शेतकरी हा हार मानणारा मानत नाही. शेतकऱ्यांना आशा असते की ह्या वर्षी जरी भाव मिळाला नाही तर आपल्याला पुढील वर्षी 100% भाव मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये तो या मिरची पिकासाठी वाटेल ते कुटाणे करून खर्च करून आपलं पीक जोमदार आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती दाखवत आहे. तसेच युद्धाचं पण सावट असल्यामुळं यावर्षी या मिरची पिकाचं काय होईल हे नक्की काही आता तरी सध्या सांगणे कठीण आहे. कारण मिरची हे बाहेर एक्सपोर्ट झाली तरच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो आणि एक्सपोर्ट नाही झाली तर शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा या ठिकाणी वसूल होत नाही. मला शेतकऱ्यांबंधूंना एवढंच सांगायचं आहे की येणारा काळ हा अत्यंत कठीण असणार आहे.
आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये पाऊस पण कमी दाखवत आहे. युद्धजन्य परिस्थिती आहे. पुढे माल एक्सपोर्ट होईल ना होईल त्याचं काही सांगता येत नाही. परंतु आपण मिरची पिकावर जो काही खर्च करणार आहोत तो खर्च कमी कसा होईल, कमी खर्चामध्ये आपलं उत्पादन कसं वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. काही दुकानदार, कृषी सेवा केंद्रावाले हे शेतकऱ्यांना आलतू फालतू खतं औषधी देऊन लुटण्याचा प्रयत्न करतात. शेतकरी एवढं काबाड कष्ट करतो आणि हे कृषी केंद्रावाले काही लोक पूर्णच 100% आपण सगळ्या दुकानदारांना दोष देत नाही, परंतु त्यापैकी बरेचसे कृषी दुकानदार हे शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांना पाहिजे तशी औषधी खतं ओरिजिनल देत नाही. आणि कृषी विभाग पण प्रत्येक गोष्टीकडं दुर्लक्ष करतो. शासनाचं पण शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही. कोणत्याही कृषी सेवा केंद्राची तपासणी होत नाही वेळेवर, आणि झाली तरी ती थातूरमतूर होते. प्रत्येक कृषी सेवा केंद्र चालकाकडून थोड्याफार प्रमाणात चिरीमिरी घेऊन त्यांच्याकडं दुर्लक्ष केले जाते. माझी सर्व शासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, यांना नम्र विनंती आहे, अशा काळा बाजार करणाऱ्यांवर, दुकानदारांवर, शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजेत आणि त्यांना कायमस्वरूपी त्यांचे लायसन्स रद्द व्हायला पाहिजेत. एवढं बोलतो आणि थांबतो. शेतकऱ्यांना परत पुन्हा एकदा सांगतो, अतिरिक्त खर्च करू नका. कमी खर्चामध्ये आपलं उत्पादन कसं घेता येईल याकडे लक्ष द्या. एवढं बोलतो, थांबतो. जय जवान, जय किसान, जय SRT.